हम सब एक है हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। एक है हमारी यूनियन, हमारी ताकद, हमारी ताकद, हमारी यूनियन। अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही। नाशिक आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाची धार आता आणखी तीव्र होणार आहे। पदोन्नतीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी सोमवारी आणि मंगळवारी 2 तासांचे ठिय्या आंदोलन करणार आहेत। नाशिकसह राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये मागील 7 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे। आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षांचा कालावधी उलटला असला तरी सेवा प्रवेश नियम अद्याप तयार झाले नसल्याने कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे। बेमुदत संप सुरू झाल्यानंतरही सरकार आणि प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत संपाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये बेमुदत संपासोबतच 2 तासांचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर बुधवारीपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांसमोर बेमुदत साखरी उपोषण सुरू करण्याचा इशाराही कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे। विलास नागरे, महाराष्ट्र राज्य कार्यनिर्वाहक सहसचिव। मोटर वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व सेवाविषयक प्रलंबित प्रश्नाच्या निकालीसाठी दिनांक 16 जून 2026 पासून बेमुदत संपाचा निर्णय घेतलेला आहे। तरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहे: सेवा प्रवेश नियम तातडीने जाहीर करण्यात यावे, मंजूर आकृतीबंधाच्या तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, 56 कर्मचाऱ्यांची मागे घेतलेली पदोन्नती पूर्ववत करण्यात यावी, प्रशासकीय पदावरील प्रलंबित बढत्या तातडीने देण्यात याव्या, बढतीपूर्वक नियम बाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या पदांचे नामकरण सुधारित करण्यात यावे। यासाठी 16 तारखेपासून बेमुदत संप चालू आहे आणि आज धरणे आंदोलन नाशिक येथे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि उद्यापासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। मी शफीक काझी, सध्या मी प्रादेशिक कार्यालय आरटीओ येथे उभा असून मागच्या 16 तारखेपासून कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे। मी जो वाहनधारकाला जो त्रास होतो इथे 16 तारखेपासून त्यांचे कामं तिथे पेंडिंग पडलेले आहेत। वाहनधारकाचे भरपूर हाल होत आहे इथे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, परिवहनमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी हा जो कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे याचा लवकर चांगला तोडगा काढावा, जेणेकरून जे वाहनधारक आहेत त्यांना खूप प्रचंड हाल ते सोसावे लागत आहेत। त्वरित तर तोडगा निघाला नाही तर खरंच वाहनधारकाचे भरपूर हाल होणार आहे। तर मेहरबान मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती दखल घ्यावी आणि तोडगा काढावा ही विनंती। नमस्ते। सब क्या हो गया है, 16 तारीख से मैंने काम के लिए पेंडिंग में रखा हूँ और कुछ काम नहीं हो पा रहा है हड़ताल की वजह से। मेरे अनुमान देके सरकार इन कर्मचारियों के लिए कुछ ना कुछ आगे बढ़ के काम करे और हमारे पब्लिक का है ना काम आसान हो जाए, यही विनंती है सरकार से हमारी। दिनांक 16 तारखेपासून गेल्या मंगळवारपासून आरटीओ कार्यालय कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे या ठिकाणी आपल्या वाहनाला संबंधित काम करण्याकरिता येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे आतोनात हाल होत आहे। त्यामुळे शासनाने या संपाची योग्य ती दखल घेऊन हा संप त्वरित मार्गी लावा ही विनंती एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी करत आहे। नाशिक जिल्हा श्रमिक सेनेच्या वतीने मी प्रशासनाला कळवू इच्छितो की दिनांक 16/6/26 पासून संपूर्ण महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे त्यामध्ये वाहनधारक, वाहन चालक, मालक, सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडले जात आहे। या संपाबाबत 1 आठवडा उलटला तरी कुठलाही असा ठोस निर्णय निघत नाहीये। शेतकऱ्यांवरती
इतका मोठा प्रचंड कर्जाचा डोंगर असताना त्यांचं कर्ज माफ होत नाही आहे. तसेच या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमदार असो, खासदार असो, यांना पळवापळवी करायला करोडोचा निधी हा जनतेचा वापरला जात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहे त्या लवकरात लवकर मिटाव्या आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळीच धरल्या जात आहे. त्यांचे कामकाज थांबलेले आहे. जसे की वाहनांवर बोजा लावायचा असतो, सर्वांना पैशाची आवश्यकता असते, तर बोजा लावण्याकरता या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत. तर लवकरात लवकर हा तोडगा निघावा आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहन नोंदणी, परवाना आणि इतर प्रशासकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आता सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संविधान न्यूज, नाशिक.